आवश्यक आहे। खार सांताक्रूज दरम्यान झालेल्या स्फोटात 7 जण तर वांद्रे खार रोडच्या स्फोटामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेत एकूण 209 लोकांचा मृत्यू झाला तर 700हून जास्त लोक जखमी झाले होते। या संदर्भात अधिक आढावा घेतलाय निलेश बुधावले यांनी। 11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती। या मालिकेमध्ये 3 लोकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। याच्यामध्ये खार स्टेशन आहे, यासोबतच बँड्रा स्टेशन आहे आणि सांताक्रूज स्टेशनवर हे स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं होतं। साधारणपणे 209 लोकांचा मृत्यू या घटनेत झाला होता तर 700 पेक्षा अधिक लोक जे आहेत ते जखमी झाले होते। खार रोड सांताक्रूज मधल्या स्फोटामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला होता तर बांद्रा खार रोडच्या स्फोटामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता। यासोबतच जोगेश्वरी, माहीम, मीरा भाईंदर, माटुंगा रोड या ठिकाणी देखील स्फोट झाले होते आणि या सगळ्या स्फोटांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्फोटांमध्ये प्रेशर कुकरच्या माध्यमातून हे स्फोट घडवण्यात आले होते। प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते आणि या बॉम्बच्या माध्यमातून या स्फोटामध्ये तब्बल 209 लोकांना मृत्यू तर 700 लोक जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज या घटनेमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय आणि या निर्णयाच्या माध्यमातून सर्व दोषींना निर्दोष सोडल्याचं पाहायला मिळत आहे। आता राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणी काय करतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। 11 जुलै 2006 रोजी 7 लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला। 209 लोकांचा मृत्यू झाला तर 700हून अधिक लोक त्यात जखमी झाले। बॉम्ब असलेले प्रेशर कुकर लोकलमध्ये ठेवून हा स्फोट करण्यात आला। मीरा रोड स्टेशनवर 31 जण ठार झाले होते। यास मीरा रोड रेल्वे स्थानकावरून आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकर यांनी। मुंबईला हादरवणाऱ्या 7 साखळी बॉम्बस्फोटापैकी एक स्फोट मीरा रोड रेल्वे स्थानकात झाला होता। संध्याकाळी 6:24 वसईहून चर्चगेट दिशेने निघालेली फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये हा भीषण स्फोट घडवण्यात आला होता। या स्फोटात मीरा रोड परिसरातील 31 जणांचा मृत्यू आणि अनेक गंभीर जखमी झाले होते। डब्बा अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता। आवाज इतका जबरदस्त होता की संपूर्ण स्टेशनच हादरून गेलं होतं। स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून जखमींना बाहेर काढलं। रुग्णवाहिका येईपर्यंत अनेकांनी खासगी वाहनातून रुग्णाला नेलं। मीरा भाईंदरमधील काही घरांमध्ये त्या दिवशी अक्षरशः शोककला पसरली होती। तो क्षण आजही मीरा रोडकरांच्या स्मरणात ठसठसतो। एक ट्रेन, एक स्फोट आणि अनेकांच्या आयुष्यातला तो काळा दिवस कायमचा ठसा उमटून गेला आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। 11 जुलै 2006 ला मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटांनी हादरली। मुंबई लोकलमध्ये 7 ठिकाणी साखळी स्फोट झाले। यामध्ये माहीम स्टेशन आणि माहीम आणि माटुंगा स्टेशन दरम्यान झालेल्या 2 स्फोटांमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला। माहीम स्टेशन इथे या घटनेनंतर स्मारक सुद्धा बनवण्यात आलं, जिथे दरवर्षी 11 जुलैला श्रद्धांजली वाहिली जाते। या सगळ्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता होतीये, यामध्ये कोण अपयशी? या घटनेचं वार्तांकन करणारे पत्रकार मयूर पारीख यांच्याकडून जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मयूर पारीख आहेत। या सगळ्याचं वार्तांकन त्यांनी केलं होतं। 2006चा 11 जुलैचा दिवस साधारणपणे पीक आवर होता। 6:24-25 तो वेळ होता आणि 11 मिनिटात मुंबई हादरली होती। काय त्यावेळी तुम्ही वार्तांकन केलं, काय आठवण आहे आणि कशा प्रकारे रिपोर्टिंग झालं? फक्त एक 10 मिनिटाचा आत 7 साखळी स्फोट झाले आणि मी बोरिवलीला होतो, मला बरोबर आठवत आहेत। आणि एकदमच मी पोचलो आणि मी बघितलं तर पूर्णपणे जो ट्रेन होती त्याचा जो एक वरचा जो जिथे आपण कंपार्टमेंटचा वर जे आपण सामान ठेवतो तिथे त्यांनी प्रेशर कुकरच्या मध्ये स्फोटक आणि दुसरे जे काही लोखंडाची वस्तू असेल सगळी काही ठेवली होती आणि मोठा ब्लास्ट झाला। आणि लोकल ट्रेनमध्ये पुष्कळ गर्दी असते, चिक्कार गर्दी असते संध्याकाळी आणि सगळेच फर्स्ट क्लासचे डिब्बे होते। त्यांनी बरोबर एक रेकी केली होती आणि त्यांना माहीत होतं की पंचरत्न म्हणजे चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ जे डायमंड मार्केट आहे, जिथे सर्वात जास्त गुजराती लोक काम करतात, ते लोक कोणती ट्रेन घेतात। अच्छा, हे सगळ्याची रेकी त्यांनी सगळ्याची रेकी केली होती। जवेरी बाजार इथे बरेचसे गुजराती आणि मारवाडी लोक काम करतायत, ते कोणती ट्रेन घेतात, कारण सगळ्यांचं टाइम लगभग फिक्स असतं। काहीशे जण त्यामध्ये जखमी झाले होते। अजूनही
त्या सगळ्याची ते आठवण काढतात. मोठा ब्लास्ट म्हणजे जसं तुम्ही सांगताय, आकडेवारी सांगताय की 200पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर 2015ला सत्र न्यायालयानं निकाल दिला. त्यामध्ये 12 जण त्यामध्ये दोषी होते. काहींना जन्मठेपेची शिक्षा तर काहींना फाशी शिक्षा. आज जेव्हा कोर्ट असा निकाल देतं सगळ्यांना अचंबित करणार आहे. अरे हा निकाल तर साखळी स्फोट सारखाच स्फोटक निकाल आहे आमच्यासाठी. कारण रिपोर्टिंग करत असताना 200पेक्षा जास्त लोक मेले आणि 850पेक्षा जास्त लोक हॉस्पिटलमध्ये म्हणजे इंजर्ड होते आणि खचोखच म्हणजे जेवढी सरकारी हॉस्पिटल होती तर पूर्णपणे भरली होती. आणि आयुष्यात पहिल्यांदा ही जी लाईफलाईन आहे ती लाईफलाईन थांबली होती आणि सकाळी पुन्हा ती एकदा सुरू झाली आणि मुंबई अक्षरशः एकदम हॉल्टवर राहिला, एकदम बंद झाला. आता एवढ्या वर्षांनी म्हणजे 19 वर्षांनंतरच ज्या प्रकारे निकाल येत आहेत तोच एक धक्कादायक आहे. म्हणजे एवढा मोठा स्फोट झाला आणि 19 वर्षापर्यंत कुठली म्हणजे एवढी सरकार आली गेली, एवढे मुंबई पोलीस कमिशनर बदलले गेले, परंतु कुठेही त्याचा जजमेंट आला नाही. तारीख पे तारीख अशा प्रकारे हा पूर्ण केस चालत आहे. तपास यंत्रणांचं फेल्युअर म्हणायचं कारण 2 वेगवेगळ्या तपास यंत्रणा पॅरलली याचा तपास करत होत्या आणि हे तपास करत असताना जे पुरावे होते या सगळ्या सिद्ध करण्यासाठीचे, त्या पुराव्यांमध्ये कुठेतरी अपयश आलं ते पुरावे सिद्ध करण्यासाठी कोर्टात. होय, नक्कीच. कारण ज्या प्रकारे आता माहिती समोर येत आहेत त्या माहितीमध्ये असं आम्हाला काही म्हणजे टेलिव्हिजन चॅनल्सवर आणि वेबसाईटवर पूर्ण जजमेंटचा निकाल अजूनपर्यंत वेबसाईटवर अपलोड झालेला नाही, परंतु जे काही माहिती मिळत आहेत त्याप्रमाणे आपल्याला कळते की ATS आणि क्राईम ब्रांच या दोघांनी दोन तपास यंत्रणांनी जे काही त्यांचं जे फाइंडिंग्स कोर्टासमोर दिलेले आहेत त्यामध्ये फरक आहे, भरपूर फरक आहे. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली. या हनी ट्रॅपमुळे 16 ते 17 आमदार आणि 4 खासदार भाजपनं